पण तिथली लोक इथं 100 रुपये 50 रुपये बाहेरच्या लोकांना घेऊन इथं आणून गाडायला ही पार्किंगची जागा नाही आहे ऑलरेडी. तरी पण आम्ही ॲडजस्ट करतो, पण आता ते पैशाचा वापर व्हायला आहे आणि ती काय लक्ष देणार ते ट्रॉफिकवाले ही कोणीच लक्ष देणार त्याच्यावर. आणि इथं पार्किंग नाहीच आहे मुळात. ते कोण ऐकत नाही, लावणारे बाहेरचे लावतात, इथली लोक पैसे घेऊन जातात असं. हां, तक्रार केली तरी पण कोण काय लक्ष देत नाहीत ना. तेवढ्यापुरतं 4 दिवस हे करतात, नंतर कोणीकडे फिरत नाहीत. बेकायदेशीर जागा इथं आणून गाडी पार्किंग करायची आणि बेकायदेशीर येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांच्याकडनं पैसे उकळायचे, अशा प्रकारचा हा प्रकार चालू होता. हातावर काम करणाऱ्या लोकांची एकाची 4 टपरी होती, एकाचं छोटंसं गॅरेज होतं. ते सगळं तिथलं हलवलं प्रशासनाला, ते दिसलं. खरं प्रशासनाला हे दिसेना झाले. नो पार्किंगची जागा आहे, समोर शाळा आहे, ट्रॅफिक जाम होते, हे प्रशासनाच्या समोर येईनाच झाले. म्हणजे आपल्या भागातलाच असला पाहिजे आणि तो स्वतः कार्यकर्ता असला पाहिजे. दररोजचं आपल्या भागातनं हिंडलं, सकाळी 5 वाजता हिंडलं पाहिजे. लोकांची काय अडचण आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि भागातले काम केलं पाहिजे. असा नगरसेवक मिळाला पाहिजे. प्रशासनाला नगरसेवकच लागणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावाव्यात आणि आमची जी तक्रार आहे ती पूर्णपणे निराकरण करावी. त्यामुळं इथं डेंग्यू, चिलटं, ढास अशा प्रकारचं सगळं साम्राज्य झाले. वारंवार तक्रार देऊन प्रशासनालाच लक्ष नाही. मला तर असं वैयक्तिक वाटते, इथली ही सगळी घाण घेऊन त्या आयुक्तांच्या टेबलवर येऊन टाकली तर त्यांना लक्ष देतील काय, असं मला एक सामान्य नागरिक म्हणून इथलं एक मला एक प्रश्न पडलेला आहे. 15-15 दिवस इकडे कोण लक्षच देत नाही, तक्रार देऊन देखील. तिथं आता BORडच्या ऑफिसमध्ये गेलं तर ऑफिस पण ते बंदच असते, कधी चालू असलं तर तिथं अधिकारी नसतात. बेवारशीसारखे आहेत बघा. हे मला वाटतं झोपडपट्टीसुद्धा रस्ता चांगला असतील, कारण आमच्या इथं असं आहे. मग आम्ही जगायचं का काय करायचं? ही सगळी कामं करा मग मतदान करणार. काय उपयोग नाही, तेवढ्यापरती गोड बोलतात, कामं झाली की इकडे पाठ फिरवतात. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण आज प्रभाग क्रमांक 11मध्ये कैलासगडची स्वारी इथं आलेलो आहोत. इथल्या स्थानिक नागरिकांच्या काही समस्या आहेत. इकडं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, पण स्थानिकांच्या समस्या मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. तर या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11मध्ये आलेलो आहोत. काही लोक इथं आहेत. कैलासगडची स्वारी हा भाग आहे इथं आणि आपण इथल्या भागातील लोकांना विचारणार नेमक्या काय समस्या आहेत आणि त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, काय सांगाल? आता इथं जर बघितलं तर हा प्रभाग क्रमांक 11 कैलासगडची स्वारी प्रभाग आहे ना, हा लावारिस प्रभाग आहे, बेवारस प्रभाग आहे. वारंवार इथं BORडच्या ह्यांना मुकादमांना सांगून फोन करून पण इथं कोण गट्टर काढायला, रस्ते साफ करायला, औषध फवारणी करायला कोण येत नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता, मी प्रत्येक वेळेला एखादा फोन जर केला तर तेवढ्यापुरतं 1 दिवस येणार, नंतर परत 8-15 दिवस कोण इकडे फिरकणार नाही, असा सगळा प्रकार प्रशासनाचा चालू आहे. सारखं वारंवार तक्रार देतात, ह्या काकी देतात, आम्ही भागातली माणसं देतोय, खरं कोण ह्याच्याकडे लक्ष देत नाही. 8-9 महिन्यापूर्वी ही पाण्याची लाईन पण गेल्या. पाण्याची बोंब हा येतं, लाईन टाकून पण पाणी काय लागलेलंच नाही लाईनला. आणि दुसरा विषय काय झाला आहे, आता पावसामुळे या रस्त्याला झाल्यात खड्डे पडलेले आहेत. खड्डे पडल्यामुळे काय झाले, मंदिरात इथं येणं जाणाऱ्या माणसांना, गाडीवरनं येणं जाणाऱ्या माणसांना इथनं तारेवरची कसरत करायला लागते. त्यामुळं हा रस्ता पण मंजूर झाला आहे, खरं कधी मंजूर झाला तर 1 वर्ष झालं हेच ऐकायला लागलो आहे. त्यामुळं इथं डेंग्यू, चिलटं, ढास अशा प्रकारचं सगळं साम्राज्य झाले. वारंवार तक्रार देऊन प्रशासनालाच लक्ष नाही आहे. मला तर असं वैयक्तिक वाटते, इथली ही सगळी घाण घेऊन त्या आयुक्तांच्या टेबलवर येऊन टाकली तर त्यांना लक्ष देतील काय, असं मला एक सामान्य नागरिक म्हणून इथलं एक मला एक प्रश्न पडलेला आहे. माझी पण समस्या अशी आहे, बेवारस म्हणून आमचा हा इलाका आता किती वर्ष चाललेला आहे. आता हिने इथं उकरून ठेवले आणि चाट मारतो म्हटल्यात, मारलेलं नाहीत, रस्ता केलेला नाहीत, हे गटरी साचलेले आहेत, हे केर पडलेले आहेत, लोक साफ करायला येत नाहीत, डेंगू, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं जातात, खड्ड्यात पडतात, पावसाळ्याचं पाणी साचते. हे जर महानगरपालिकेने दक्षता घ्यावी. महानगरपालिकेकडे तुम्ही तक्रार केली होती का? त्यांचं कुणीतरी एखादा तरी व्यक्ती इथं येऊन लक्ष दिलंय का या भागामध्ये? मी आता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय.
मी जर स्वतः बी वॉर्डच्या त्या मॅडमना फोन केला, मसूरकर मॅडम म्हणून कोणतर आहेत, तानाजी मुकादम म्हणून आहेत, त्यांना फोन केला तर हा उद्या पाठवतो. आता मी त्या तानाजी मुकादमना फोन करून मला वाटतं एक 15 दिवस ते महिना होत आला, बाबा ही गटर तुंबलेली आहे. तर तो म्हणला येतोय, वरच्यावर काढतोय जातोय, खरं परत 2 दिवसानं पाणी असं एवढ्या वरपर्यंत गटरीचं येते. त्यामुळे वारंवार मला असं वाटतं की बाबा 1-2 दिवसातनं तर एकदा येऊन तिने ते गटर साफ केली पाहिजे, औषध फवारणी झाली पाहिजे. 15-15 दिवस इकडे कोण लक्षच देत नाही, तक्रार देऊन देखील. बरं, वरिष्ठांच्याकडे याबद्दल काही तक्रार केली होती का? महानगरपालिका प्रशासन जे आहे जर तुमच्या कामाकडे लक्ष देत नसेल तर हा जो भाग आहे दक्षिणमध्ये येत असेल किंवा उत्तरमध्ये येत असेल तर तुम्ही वरिष्ठांच्याकडे तक्रार केली आहे का? आता मी वरिष्ठांच्याकडे तक्रार म्हणजे सुरुवातीला मी पहिल्यांदा तानाजी मुकादमच्याकडे तक्रार केलेली होती. बरं, तिथं आता बी वॉर्डच्या ऑफिसमध्ये गेलं तर ऑफिस पण ते बंदच असते, कधी चालू असलं तर तिथं अधिकारी नसतात. त्यामुळं तक्रार वरिष्ठांच्याकडे अजूनपर्यंत तर काही केलेलं नाही. पाण्याच्या संदर्भात जो तक्रार आहे किंवा पाण्याची जी लाईन टाकली त्या मानेंनी, त्यांना पण आम्ही बोललो बाबा तुम्ही एवढं तर पॅच करून द्या, तर ते पण माझ्याकडे नाही, माझ्या म्हणजे बजेटमध्ये नाही, असं सगळं ते उडवाउडीची उत्तरं देतात. हे रस्ते झालेले नाहीत, पाण्याची पण समस्या आहे, परत ड्रेनेजचे उकरून ठेवले, अजून रस्ता केलेला नाही आहे. पण कचरा पण व्यवस्थित न्यायला येत नाहीत, रस्ता रेटणारी पण नाही आहेत. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे की 31 जानेवारीच्या आत या निवडणुका घ्यायच्या आहेत. तर मग इथं तुम्हाला जर नगरसेवक पाहिजे असेल तर कसा पाहिजे आणि तुमच्या समस्या सोडवणारा पाहिजे, कसं तुमचं मत आहे याबद्दल, या निवडणुकीबद्दल काय मत आहे नेमकं? मतदान करणार नाही, ही सगळी कामं करा मग मतदान करणार. काय उपयोग नाही, तेवढ्यापुरती गोड बोलतात, कामं झाली की इकडे पाठ फिरवतात. माझ्या तर चावीला पाणीच येत नाही, तेवढंच 8 दिवस झाले कुणाला पटणार पण नाही. तुमच्या का चावीला पाणी येत नाही, माझी चावी तिकडे पाक शेवट आहे. आणि आमच्या इथं दंगा आहे, सगळीकडे दंगा आहे. आणि आमच्या इथं दंगा आहे. आता किती वर्ष चालले इथं पाणीच नाही, बेवारशी सारखे आहेत बघा. हे मला वाटतं झोपडपट्टी सुद्धा रस्ता चांगला असतील, कारण आमच्या इथं असं आहे. मग आम्ही जगायचं का काय करायचं? स्वतःच्या दारात नसतं, स्वतः खड्डे असे मुजवून घेतलेत, पोरं पडायला लागलेत, घाण सगळं पाणी साठून अंगावर उडायला लागले. त्या आजी ह्या 2 वेळा तिथं पडल्या आमच्या दारात, सगळं असं सिमेंट टाकून स्वतः करून. पण ह्या महानगरपालिकेचा काहीच नाही उपयोग. पाणी तर आहेच, पण हे पण तसंच आहे. ह्या गल्लीला पाणी आहे, ह्या गल्लीला पाणी, मध्येच पाणी नाही. बेवारशी काय कुणाचं वाईट, कचरा काढायला लोटणाऱ्या पण मावशी येत नाही, आमचं आम्हीच लोटतोय दारातलं पाणी मारून, ते पण काही करायला येत नाही. आता ते कचरा जे झाडू कामगार असतात, मला वाटते त्यांना मी आता 1 महिना झालाच बघून इथं ते आलेलीच नाही तिकडं. आणि तुम्ही जर गटरी जर बघितल्या तर असं दलदल सारखी झाल्या गटर, त्याच्यावर असं रात्रीचे चिलटे ढास, गल्लीत लहान मुलं खेळतात वगैरे. जर त्यांना जर काय झाला डेंग्यू वगैरे तर त्याला जबाबदार कोण? हा एक सामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे आयुक्तांना की इथं तुम्ही काहीतरी करून इथं लक्ष द्या या भागात, जेणेकरून पाण्याचा विषय आहेच, इथं रस्त्याचा विषय आहेच, औषध फवारणी होत नाही, धूर फवारणी होत नाही, इथं झाडू कामगार येत नाहीत, फोन केला तर 15 दिवसातून एकदा इथे येतात, असा सगळा इथला विषय आहे. सिटीतला भाग असून इथं कोणीही येत नाही. आम्ही फोन केला तरच येणार हे करायला, साफसफाई त्यांनी करायला. फोन केल्यावर तर येतात का? तेवढंच येतात. फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतात, लगेच येत नाहीत. पण माझं मत असं आहे, निवडणुकीच्या अगोदरच इथं नारळ फोडावा, कामाला चालवावं, मतदान. माझं नाव नितीन निकम आहे, आमची रिक्षा आहे, रिक्षा टॉप आहे. इथं काय प्रॉब्लेम आहे मॅडम, पार्किंगला जागा तिकडं आहे, पण तिथली लोक इथं 100 रुपये 50 रुपये बाहेरच्या लोकांना घेऊन इथं आणून गाड्याला, ही पार्किंगची जागा नाही आहे ऑलरेडी. तरी मग आम्ही ॲडजस्ट करतो, पण आता ते पैशाचा वापर व्हायला आहे आणि ती काय लक्ष देणार, ते ट्रॉफिकवाली ही कोणीच लक्ष देणार त्याच्या. आणि इथं पार्किंग नाहीच आहे मुळात, पार्किंगची जागा नाही आहे मुळात. ही केशवराव भोसले नाटक ही शाळा आहे, शाळेत आणि इथं शाळेची पोरं 4-5 वाजता येतात, त्यांच्या रिक्षा आहेत, आपले ह्याच्या रिक्षा आहेत, शाळेच्या रिक्षा आहेत, पण त्यांना लावायला जागाच नाही कोणाला या गाड्याच्या पार्किंग झाल्यावर. मग त्यावर तुम्ही काय तर कारवाई करायला पाहिजे. इथं काय माहिती आहे, बेकायदेशीर पार्किंग करतात, बिंदू चौकातून गाड्या आणतात, इथं आणून की नाही बाहेरच्या लोकांनी लोबाडवून चालला आहे, 100 रुपये घेतात. ते काय कोण कारवाई करत नाही, काय नाही त्यांच्यावर. आम्ही सांगितलं तरी आम्ही लावा म्हणलो, एखादं असलं बाहेर पार्किंगला लावा म्हणते, आडाला कुठं तर लावा मग सांगतो. वरिष्ठांना कधी तक्रार केली होती का तुम्ही? आम्ही केली, आम्ही आमच्या स्टॉपला बी गाड्या लावत होता की नाही, त्याला सांगितलं गाड्या लावल्या की आम्ही हवा सोडणार सोडा, तरी पण काय परिणाम नाही त्याच्यावर. ते कोण ऐकत नाही, लावणारी बाहेरची लावतात, इथली लोक पैसे घेऊन जातात असं. हां, वरिष्ठांना कधी तक्रार केली? तक्रार केली तरी पण कोण काय लक्ष देत नाहीत ना.
तेवढ्यापुरतं 4 दिवस हे करतात, नंतर कोणीकडे फिरत नाहीत. तिथल्या बिंदू चौकात लावलेल्या पार्किंगला असतात गाड्या सगळे घेऊन येतात आणि इथेच लावतात. आता का नाही मॅडम मी बोलतो 2 मिनिटं. मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी का नाही ह्या इथल्या स्थानिक रिक्षा स्टॉपवाल्यांनी समोरच्या ह्यांनी आपल्याला हा प्रकार नजरेसमोर आणून दिलेला. त्यानुसार आम्ही महापालिका अतिक्रमण विभागाला मी तिची दक्षता घ्यायला सांगितलेली. साळोखे म्हणून कोणतरी त्यांचे प्रमुख आहेत, त्यांना पण मी फोन करून इथं जागेवर बोलवून घेतलेलं आणि रंगे हात बिंदू चौकातलं पार्किंग फुल झाल्यावर इथं आणून नो पार्किंग म्हणजे ही बेकायदेशीर जागा आहे, इथं आणून गाडी पार्किंग करायची आणि बेकायदेशीर येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांच्याकडनं पैसे उकळायचे, अशा प्रकारचा हा प्रकार चालू होता. तो अतिक्रमण विभागाच्या साहेबांना प्रमुख साळोखे म्हणून कोण आहेत त्यांना तो मी आणून दाखवल्यावर तेवढ्यापुरतं त्यांनी 4 दिवस इथं नो पार्किंगचा बोर्ड लावला. त्यानंतर आता तुम्ही इथं जर बघितला तर रस्त्यावर महापालिकेचा कुठला बोर्ड दिसत नाही आहे, खरं गाड्या भरपूर दिसायला लागल्यात. मग हे रोज उठून तेवढ्यापुरतं ह्या अशा गोष्टी व्हायला लागल्यात. मागच्या वेळेला तर एवढा मोठं इथं घटना घडलेली आहे, केशरराव जळलेलं होतं. ती एवढी संवेदनशील जागा झाल्या, त्यामुळं ह्या संवेदनशील जागेमुळं हातावर काम करणाऱ्या लोकांची एकाची चहा टपरी होती, एकाचं छोटंसं गॅरेज होतं, ते सगळं तिथलं हलवलं. प्रशासनाला ते दिसलं, खरं प्रशासनाला हे दिसणं झाले. नो पार्किंगची जागा आहे, समोर शाळा आहे, ट्रॅफिक जाम होते, हे प्रशासनाच्या समोर येईनाच झाले. कधीतरी यायचं, आम्ही तुमच्यासारख्यांना बोलवायचं, ते समोर आणून दाखवायचं, तेवढ्यापुरतं कारवाई व्हायची, असा सगळा प्रकार भोगळ कारभार झाला आहे प्रशासनाचा. आणि कधी जागा होणार आहे प्रशासन? हे आयुक्तांनी याची दखल घ्यावी असं मला वाटते. काय सांगाल, काय समस्या आहेत या रस्ते व्यवस्थित होत नाहीत, कचरा निघत नाही, गटारी व्यवस्थित होत नाहीत, ड्रेनेज तुंबलेलं असतंय, पायखान्याची सोय नाही, इथं घरपाळा व्यवस्थित देत नाही, सरस म्युन्सिपाल्टी सर्वे आम्हाला देत नाही व्यवस्थित, पाण्याची सोय व्यवस्थित. तुम्ही तक्रार केली होती का? कोणी येतंय का इथं तक्रारी तुमच्या ऐकण्यासाठी, किंवा महापालिकेचं कोणी येतंय का? प्रशासन इथे तुंबले बिंबले असेल, ड्रेनेज वगैरे तुंबल्या तेवढ्यापुरते येतात, ते वरच्यावर करतात आणि जातात, परत आणि 2 दिवसांना आहे त्याचं चालू होते. काय सांगाल, काय समस्या आहे? काय म्हणजे प्रशासक आल्यापासून हे कोण आता या आयुक्त आहे अजिबात तिकडे भागात फिरत नाही. नगरसेवक होते तेव्हा ते वेगळं होतं, नगरसेवक आपल्या भागातनं प्रत्येक भागातनं सोय करत होते. आता या 4-5 वर्षात तर काही कोण फिरकलेलं नाही, काही नाही. कचरा साफ होत नाही, गटरी साफ होत नाही, ड्रेनेज तुंबते. मग प्रत्येकाचा अधिकारी कोणी लक्ष देत नाही, काही नाही. बरं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मग आता निवडणुका आहेत तर नक्कीच काही इच्छुक नगरसेवक असतील. कसा नगरसेवक नेमका तुम्हाला या भागामध्ये पाहिजे? नगरसेवक म्हणजे आपल्या भागातलाच असला पाहिजे आणि तो स्वतः कार्यकर्ता असला पाहिजे. दररोजचं आपल्या भागातनं हिंडलं, सकाळी 5 वाजता हिंडले पाहिजे, लोकांची काय अडचण आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि भागातले काम केलं पाहिजे, असा नगरसेवक मिळाला पाहिजे. नाहीतर इलेक्शन आल्यापुरतं ते आम्हाला नको आहे. प्रत्येक भागातनं त्यांनी फिरलं पाहिजे, सकाळी उठून फिरलं पाहिजे, आपल्या भागातनं फिरलं पाहिजे, लोकांची अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्याला आम्ही निवडून द्या. काय सांगाल तुम्ही, काय अडचणी आहेत? आमच्यात सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे प्रत्येक 15 दिवसात एकदा पाण्याची तक्रार आमच्या इथं असते. ती तक्रार पहिल्यांदा मिटली पाहिजे. स्वच्छता तर आता आहे बघा, कचरा समोर, कचरा तर काढाय कोण येत नाही आणि कोण विचारणारं, आम्ही कुणाला विचारायचं हे सुद्धा सरळ आहे नाही. बरं, तुम्ही कधी वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती का? इथं कोणी आलं अधिकारी तर तुम्ही कधी तक्रारी मांडल्या होत्या? अधिकारी इथं कोण आले नाही, पण वरती तक्रार केली आहे आम्ही. काय सांगण्यात आलं? त्यावेळेला 15 दिवस पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली, पण त्यानंतर परत आणि आहे तसेच पूर्वीसारखेच प्रॉब्लेम आहे. भागामध्ये आधी ज्यावेळी कॉर्पोरेशनचे नगरसेवक होते त्यावेळी सगळा कचरा बिचरा सगळा उठाव व्यवस्थित होत होता. पण सध्या प्रशासनाचं जे राज्य आहे त्या प्रशासनाच्या राज्यामध्ये नागरिकांच्या कुठल्याही अडचणींचं निवारण होत नाही. ते असो ढास निवारणचं, ते फवारणी असो, झाडण्याचा कचरा असो, कचऱ्याची गाडी फक्त ती बी आली तरी एखाद्या वेळेला येते, 1 दिवस 2 दिवस येते, पण त्यानंतर तिला बोलवून घेतल्याशिवाय येत नाही. जोपर्यंत बोलवल्याशिवाय कुठली कामं होत नसेल तर मग तुम्हाला नगरसेवकच हवे आहेत, प्रशासनाला नगरसेवकच लागणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावाव्यात आणि आमची जी तक्रार आहे ती पूर्णपणे निराकरण करावी. आता नगरसेवक म्हणून मग तुम्हाला कशी व्यक्ती पाहिजे? कशी म्हणजे भागात आम्हाला कसं आहे माहिती आहे काय, आम्ही हाक मारली की आम्हाला येणारा माणूस पाहिजे, नाहीतर ते साहेब नाही आहेत, येतील भेटतील हे नको आहेत आम्हाला. माझं नाव प्रसाद भोसले. आपल्या भागातील ही मंदिराची पुरातन मंदिराची जागा आहे. इथे कायम कचरा पडलेला असतो आणि इथं उठाव होत नाही.
त्यामुळं आता घाणीचे प्रभाव इथं वाढलेला आहे. आता भरपूर वाढत चाललेला आहे. आधी थोडा होता, आता भरपूर वाढत चालला आहे आणि तिचा उठाव व्हावा हे प्रशासनानं विनंती आहे. बरं, याच्याविषयी कधी तुम्ही तक्रार केली होती का एक स्थानिक नागरिक म्हणून? केली होती, उठाव होतोय, पण परत जसं साठायचं तसं साठतोयच कचरा. आता इथं जर बघितलं तर समोर महानगरपालिकेची लहान मुलांची शाळा आहे. जुनं इथं मंदिर होतं त्याची जागा आहे. पलीकडं मारुतीचं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे. परत ही जागा ही प्रशासनाची जागा आहे. माझ्या माहितीप्रमाणे कुठली तरी नागरिक बाहेरची येऊन इथं कचरा टाकायचा, तो कचरा जवळजवळ 4-4, 8-8 दिवस तो कचरा उठाव होत नाही. त्यामुळं कचऱ्यामुळं पण एवढ्या समस्या इथं झाल्यात की बसणाऱ्या रात्रीचं ज्येष्ठ नागरिक इथं कट्ट्यावर येऊन बसतात. त्यांना ते ढासांचा वासांना त्यांना ते सामोरं जायला लागते. कुठलीही गोष्ट प्रशासनाच्या समोर आणून दिल्याशिवाय प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. हे म्हणजे असं झालं आहे की नाही, मला एक वैयक्तिक असं वाटते की चुन्याचं पाणी लावून चापकानं त्या प्रशासनाला मारायला पाहिजे असं गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झाले असं मला एक वाटते. कारण प्रशासनाची जबाबदारी आहे, दैनंदिन जबाबदारी आहे की बाबा रोज इथं उठून यायचं, भागातील कचरा काढायचा, कचरा साफ करायचा, औषध फवारणी करायचं, हे त्यांचं दैनंदिन काम आहे. खरं ते होताना इथं दिसत नाही. पूर्वीपासून पाहते इथं आम्ही मंदिर होतं इथं विठ्ठलाचं, तिथनं पूर्वी आधी स्वच्छता तिथल्या तिथं असाई. आता कोणीही इकडे लक्ष देणार झाले. शेजारी मंदिरच आहे, तुम्ही बघणार तिथं बघा विठ्ठलाचं आणि बजरंगबलींचं. तर लहान मुलं खेळत असतात, शाळा असते, रोगराई पसरायला लागले सगळी. मग अशातनं काय म्हणजे रोगराईच निर्माण होणार ना. मी प्रशासनानं जरा आपल्या लक्ष म्हणजे अंतिम काय म्हणतात किती आता सांगून आता किती चॅनलला किती वेळा सांगायचं हे आता प्रश्न पडला. आता कुठल्या ह्यानं सांगायचं तर शब्द नाही. तेवढं लवकरात लवकर ते काय ते निर्णय घेऊ दे प्रशासन. माझं नाव राजेंद्र काटे. मी एवढंच सांगतो, हा कचरा भरपूर प्रमाणात रोज पडतो आहे आणि त्याची शासनानं दक्षता घ्यावी. विजय सदाशिव कांदेकर. मुदलात कॉर्पोरेशननं जे कोंडाळे बंद केले ते मुदलात चुकीचं आहे. कोंडाळे महत्त्वाचे आहेत. कोंडाळे पहिल्यापासून इथं खाली कोपऱ्यात कोंडाळे होते ते काढले चुकीचं आहे. त्यामुळे टाकणं कुठं सगळी कोंडाळे टाकणे महत्त्वाचं आहे ना. ते कोंडा नसल्यामुळे घंटागाडी आली तर येते, 2 दिवशी ती येते, नाही आली तर गावात लवकर येते, सकाळी लवकर येते आणि घेऊन जाते. आता निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, तर नगरसेवक म्हणून काय त्या व्यक्तीची भूमिका असावी असं तुम्हाला वाटतं? कुठल्या समस्या नेमक्या असाव्यात आणि कसा नगरसेवक या भागामध्ये तुम्हाला पाहिजे? नगरसेवक हा कितीही काय काम करणारा असला तरी प्रशासनाचे जे कामगार आहेत त्यांनी काम केलं पाहिजे ना, हे महत्त्वाचं आहे. काम केलं महत्त्वाचं आहे त्यांचं, ते काम कोण करतच नाही ते. तर आज आपण प्रभाग क्रमांक 11 मधील विविध भागात गेलो. रस्ते, गटार, ड्रेनेज व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, इथंपासून पार्किंगमध्ये गाड्या लावताना सुद्धा पैशाची वसुली करणे, इथंपर्यंतचा जो भाग आहे तो इथंपर्यंतच्या ज्या समस्या आहेत त्या आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. अर्थात प्रशासनाविरुद्ध इथल्या लोकांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे, नाराजी आहे. प्रशासन यावर नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन केतनसह तारा न्यूजसाठी मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.